ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी आज निधन झालंय। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, कारण की प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते सगळ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। पण जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या निधनाचं खरं कारण सांगितलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। काल जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं तेव्हा हृदयविकाराचा झटका आलाय आणि त्यानंतर त्यांची नात जनाई भोसले या स्वतः सांगत होत्या की आजी आता बरी होत आहे। त्यांना अचानक नेमकं असं काय झालं हा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे। पण याचं कारण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय, कारण की निधनाच्या अवघी काही तासापूर्वीच त्यांनी एक पोस्ट केली होती। ती त्यांची शेवटची पोस्ट होती आणि ती पोस्ट आता प्रचंड व्हायरल झाली। सोशल मीडियावर त्यांनी एक भली मोठी पोस्ट लिहिली होती। त्याच्यात काही वाक्य होती, त्यातलं एक वाक्य होतं की जेव्हा मी पल्याड असेल। त्याच्या या शेवटच्या ओळीमुळे आता अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली। विशेष म्हणजे त्यांना जेव्हा रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं तेव्हा त्यांचे नात जनाई भोसले हिने त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिली होती। ते आता बऱ्या होत आहे असं सांगितलं होतं। सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगितलं जात असतानाच अचानक निधनाची बातमी समोर आल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे। खरं तर लोक याला नैसर्गिक मृत्यू म्हणून सहजासहजी घेत असतील, पण तेवढ्यात त्यांची शेवटची पोस्ट समोर आली आणि चर्चेला उधार आलं। प्रत्येकाला आता जाणून घ्यायचंय की त्यांच्या मृत्यूचं खरं कारण नेमकं काय आहे, कारण की डॉक्टरांनी जो खुलासा केलाय तो अत्यंत वेगळाच आहे। कारण की त्यांचा जर इतिहास पाहिला तर तो इतिहास खूपच साधा नव्हता। मग खरंच त्यांच्या निधनाचं नेमकं कारण काय होतं, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं, त्यांची ती शेवटची पोस्ट नेमकं काय होती की ज्याच्यात त्यांनी मृत्यूविषयी बोललं गेलंय। मग त्यांना मृत्यूची जाणीव आधीच आली होती का? त्या शेवटच्या पोस्टमध्ये असं त्यांनी काय लिहिलं होतं की ज्यामुळे सगळ्यात जास्त प्रश्नचिन्ह निर्माण झाले? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। आज सुरांचा सूर्य मावळला आहे, पण हा सूर्य मावळताना मागे अनेक न सुटलेली कोडी सोडून गेला आहे। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आज वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। बातमी वणव्यासारखी पसरली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली। ब्रीच कँडी रुग्णालयासमोर जनसागर लोटला। पण मित्रांनो, या मृत्यूच्या बातमीने दुःख झालंय, त्यापेक्षा जास्त खळबळ एका वेगळ्याच गोष्टीनं उघडवली आहे। काही तासापूर्वी त्यांची नात जनाई भोसले सांगत होत्या की आजीची प्रकृती स्थिर आहे, ती लवकर घरी येईल। पण मग अचानक काय घडलं की डॉक्टरांना त्याचा अहवाल द्यावा लागला। लोक याला नैसर्गिक मृत्यू मानत होते, पण तेवढ्यात आशाताईंची एक शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली। त्यांनी इंटरनेटवर असं काहीतरी लिहिलं होतं की ज्याच्यात त्यांना मृत्यूचा आधीच अंदाज आला होता की काय, असं त्या वाक्यांमध्ये होतं। मग काय होतं त्यांच्या त्या पोस्ट मधल्या ओळीमागचं गूढ? त्यांना मृत्यूचा आभास झाला होता की काहीतरी वेगळं षड्यंत्र? सगळं सविस्तर आता आपण जाणून घेतोय। एक स्त्री म्हणून जर त्यांच्याकडे पाहिलं तर त्या सक्सेसफुल गायिका वाटतात, पण त्यांच्या आयुष्याचा संघर्ष जर पाहिला तर अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही। पण हा इतिहास जो आहे तो सुरू करण्याआधी आपल्याला त्या रात्रीचं सत्य पाहावं लागेल जेव्हा त्यांना रुग्णालयात नेलं। आशाताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933चा। वडील दीनानाथ मंगेशकर, अवघ्या 9व्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपलं आणि गाण्याचा प्रवास सुरू झाला। पण तुम्हाला माहिती आहे का, आशाताईंचं आयुष्य हे केवळ गाण्याचं नव्हतं, तर ते एखाद्या महायुद्धासारखं होतं। लहानपणापासून त्यांना आपल्या मोठ्या बहिणीचा म्हणजेच लता दिदींच्या सावलीत राहावं लागलं। पण ही सावली कधी कधी त्यांच्यासाठी अडथळा ठरली का हा प्रश्न आजही उभा आहे। लहानपणीचा संघर्ष सुरू असतानाच वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्यासोबत असं काही घडलं की ज्याने सगळं मंगेशकर कुटुंब हादरलं। वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा मुलींना जगाची समज नसते तेव्हा आशाताईंनी एक टोकाचं पाऊल उचललं। त्यांनी स्वतःपेक्षा 20 वर्षांनी मोठे असणाऱ्या गणपतला भोसले यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं। लता दिदी या लग्नाच्या विरोधात होत्या। वर्षानुवर्ष दोन्ही बहिणींमध्ये अबोला होता। सासरी गेल्यावर आशाताईंना जे मिळालं ते ऐकून तुमचे डोळे पाणवतील। ज्या आवाजानं जगाला वेड लावलं त्या स्त्रीचा गरोदर असताना पतीकडून अमानुष वागणूक सहन करावी लागली। सासरच्या छळानं जेव्हा त्यांचा अंत दिसत होता तेव्हा त्यांनी अक्षरशः टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता। पण खरंच त्यांच्या मागचं काय कारण होतं? आज त्यांचा इतिहास आपण पाहतोय, पण त्यांचा इतिहासात जाऊ द्या, पण या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांची जी शेवटची पोस्ट व्हायरल झाली आणि डॉक्टरांनी जे निधनाचं कारण सांगितलंय त्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिलाय। तुम्ही बरोबर ऐकताय। त्यांच्या बायोग्राफीनुसार 3ऱ्या मुलाच्या वेळी म्हणजे आनंदच्या वेळी त्यांना घराबाहेर काढलं गेलं। त्या इतक्या खचल्या होत्या
की त्यांनी अक्षरशः स्वतःचा टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, पण नियतीला वेगळंच काहीतरी मान्य होतं. त्या वाचल्या, माहेरी परतल्या, पुन्हा शून्यातून विश्व निर्माण केलं. पण त्यांची जी निधनाने किंवा त्या मृत्यूने त्यांची पाठ सोडली नव्हती. आता येऊया पुन्हा आजच्या घटनेवर. काल संध्याकाळी त्यांच्या छातीत संसर्गामुळे आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संपूर्ण देश प्रार्थना करत होता. रात्री उशिरापर्यंत अपडेट येत होती की प्रकृती स्थिर आहे. त्यांची नात जानईने मीडियाला सांगितलं की काळजी करण्याचं कारण नाही. पण मग रात्रीच्या त्या काळोखात नेमकं असं काय घडलं? पहाटेच्या वेळी डॉक्टरांनी अचानक काहीतरी घोषित केलं कारण, आणि त्या कारणाने खळबळ उडाली. डॉक्टरांनी सांगितलेलं कारण आणि आशाताईंनी केलेली ती शेवटची पोस्ट याच्यात काही कनेक्शन आहे का? लक्षात घ्या, ही घटना जरी आज घडली असली, काल त्यांना ऍडमिट केलं आणि आज त्यांचा दुर्दैवी अंत झाला, निधन झाले. महाराष्ट्र शोक सागरात आहे, देशातून त्यांना श्रद्धांजली येत आहे. पण त्यांची शेवटची पोस्ट जर पाहिली तर अक्षरशः कांगावर काटा उभा राहतोय. कारण की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की माणसाला मृत्यू दिसतो, मग त्यांना तो मृत्यू दिसला होता का? कारण की त्यांची पोस्ट बरंच काहीतरी सांगून जाते. साधारणपणे 18 तारखेला आशाताईंनी एक पोस्ट केली होती, त्यात त्यांनी वाराणसीच्या गंगा घाटाचा उल्लेख केला होता. आता गंगा घाट तुम्हाला माहिती असेल तो कशासाठी असतो. त्याच गंगा घाटावर लोकांचे जे आहेत तिथे लोकांना अग्निडाग दिला जातो. तिथे ज्या व्यक्तीला अग्निडाग दिला जातो अंत्यसंस्कार तिथे होतात, तो व्यक्ती पुण्य हे करत असतो असं म्हटलं जातं. जेव्हा मी नदीच्या पलीकडे पोहोचेन तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल. मी सभोवताली तरंगणाऱ्या हजारो आवाजांचा एक भाग बनलेली असेल. हे शब्द त्यांनी त्याच्यात लिहिले होते. मग त्यांना माहीत होतं की त्यांची वेळ आली आहे, पण त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यांच्या शरीरातले सगळे अवयव कसे काय अचानक निकामी झाले, हेच मोठं प्रश्न आता इथे तयार होत होता. आशाताईच्या आयुष्यात सुखाचे दिवस जेव्हा आले तेव्हा आर डी बर्मन उर्फ पंचम दादा त्यांच्या आयुष्यात आले. वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं, पण तिथे त्यांना एकाकीपणच मिळालं. 1994 मध्ये पंचमदांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. 2012 मध्ये मुलगी वर्षा भोसले हिने आपला एक टोकाचा निर्णय घेऊन तिचा अंत झाला. विचार करा, ज्या आईने आपल्या मुलीचा जो त्या ठिकाणी देह पाहिला असेल तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल. त्यानंतर 2015 मध्ये मोठा मुलगा हेमंत याचं देखील कॅन्सरनं निधन झालं. एक आईने आपल्या डोळ्या देखत 2 तरुण मुलं जाताना पाहिले. हे शापित आयुष्य नव्हतं तर काय. मुलाच्या मृत्यूचा धक्का पचून त्या पुन्हा उभ्या राहिल्या, पण आज त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा संशयाची सही फिरली. आज जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा सुरुवातीला अनेकांना वाटली अफवा आहे, कारण की कालपर्यंत सोशल मीडियावर त्या सक्रिय होत्या. पण जेव्हा पंतप्रधानांनी अधिकृतपणे शोक व्यक्त केला तेव्हा जगाला सत्य उमजलं. पण मात्र प्रश्न तिथेच राहतो, डॉक्टरांनी सांगितलेलं कारण आणि त्यांची नात यांनी दिलेली माहिती यात एवढी मोठी तफावत का? त्यांच्या बायोग्राफीमध्ये अनेकदा उल्लेख करतो की त्यांना बाहेरून जितकं प्रेम मिळालं तितकं घरातून दुःख मिळालं. आज त्या कोट्यावधीच्या मालमत्तेवरून किंवा वारसा हक्कावरून काही वाद होते का? की 92 वर्षाच्या माऊलीचा काही त्यांनी मुक्ती शोधली का? डॉक्टरांच्या मते वाढत्या वयामुळे अवयवांनी साथ सोडली, पण संशयाचं वातावरण तेव्हा निर्माण झालं जेव्हा त्यांची एक शेवटची पोस्ट त्या ठिकाणी हे झाली. उद्या सकाळी 11 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल 13 एप्रिलला, आणि दुपारी 13 एप्रिलला 4 वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होतील. पण त्याच्या मनात एकच प्रश्न आहे, ज्या आशाताईंनी 8 दशके आपल्या आवाजानं जगाला जिवंत ठेवलं त्या क्षणी इतक्या एकाकी कशा झाल्या? त्या पोस्टमध्ये त्यांना पलीकडे जाण्याची त्यांनी भाषा का केली? आशाताईच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुगाचा अंत झालाय यात शंका नाही. दम मारो दम पासून ते ए मेरे वतन के लोगो पर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणार आहे. पण त्यांचं मृत्यूचं गूढ कदाचित त्या गंगेच्या लाटांप्रमाणे खोलवर दडलेला असेल, ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये केला. डॉक्टरांनी जरी मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हटलं असलं तरी त्यांच्या मनात ती पोस्ट घर करून बसली. मी जेव्हा पल्याड असेल हे शब्द कदाचित एका निरोप होता, हे आपण ओळखू शकलो नाही. आशाताई, तुमचा आवाज नेहमी जिवंत राहील, पण तुमच्या जाण्याचं हे रहस्य मात्र कायम चर्चेत राहील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आशाताईंच्या त्या शेवटचा पोस्टचा अर्थ काय असावा आणि त्यांच्या अचानक निधनामागे तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.